नमस्कार, मी रवी कुमार एस एस फिल्म टेक चॅनल मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. एक्का मूव्ही याचा आपण आज रिव्ह्यू करणार आहोत. धमाकेदार ओपनिंग. थिएटरमध्ये जाऊन आणि OTT वर रोज कचरा सिनेमा पाहून जर तुमचे डोकेदुखी वाढली असेल तर तुमच्यासाठी एक जबरा गुड न्यूज आहे. नेटफ्लिक्सवर नुकताच एक असा सिनेमा रिलीज झालाय ज्याने बॉलिवूडचं सुखे दिवस संपवलेत असं म्हणायला हरकत नाही. मी बोलतोय इक्का याबद्दल, या पिक्चर बाबत. सनी देओल. सनी देओल म्हटलं की आपल्याला काय आठवतं माहिती? ये 2.5 किलो का हात अंगावर धावून जाणारा ऍक्शन हिरो आणि सुप्रसिद्ध ओरडणे. पण बॉस या सिनेमात तुम्हाला एक वेगळा सनी देओल पाहायला मिळणार आहे. सोबत आहेत अक्षय खन्ना, दिया मिर्झा आणि तिलोत्तमा. शोम सारखे तगडे कलाकार. हा एक निव्वळ लिगल थ्रिलर आणि कोर्टरूम ड्रामा आहे. पण हा सिनेमा खरोखरच इक्का म्हणजे हुकुमाचा इक्का ठरलाय की फक्त एक फुसकाबाज? चला तर सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमधून. सिनेमाची कथा काय आहे? सिनेमाची कथा आहे अगदी साधी आणि सरळ वाटत असली तरी ती जितकी दिसते तितकी सोपी नाही. एका हाय प्रोफाईल मर्डर केस किंवा मोठ्या घोटाळ्याभोवती ही कथा फिरते. यामध्ये सनी देओल एका अशा वकिलाच्या भूमिकेत आहेत जो खूप वर्षानंतर कोर्टात परतलाय. त्याच्या आयुष्यात काहीतरी असं घडलंय ज्याने तो आतून तुटलाय. दुसरीकडे त्याचा सामना आहे अक्षय खन्ना सोबत. अक्षय खन्ना म्हणजे पडद्यावरचा मास्टर माइंड मास्टर. जेव्हा हे दोन्ही दिग्गज कोर्टरूम मध्ये समोरासमोर येतात तेव्हा तिथे युक्तिवाद नाही तर शब्दांचे बॉम्ब फुटतात. दिया मिर्झा आणि संजीदा शेख यांच्या भूमिका कथेला इमोशनल टच देतात, तर तिलोत्तमा शोमने नेहमीप्रमाणे आपल्या नैसर्गिक अभिनयाने या सिनेमातही बाजी मारली आहे. कोर्टाच्या 4 भिंतीच्या आत सत्य असल्याचा जो खेळ चालतो तोच या सिनेमाचा मुख्य गाभा आहे. जमेची बाजू काय आहे? पॉझिटिव्ह पॉइंट्स. आता बोलूया, हा सिनेमा तुम्हाला खेळवून का ठेवतो? सनी देओलचा मेक ओव्हर. इथे सनी पाजी टेबल तोडत नाहीत किंवा कोणाला मारत नाहीत, तर ते आपल्या संवादाने आणि शांत अभिनयाने समोरच्याला गार करतात. त्याच्या या संयमी अवतार पाहणे चाहत्यांसाठी एक पर्वणी आहे. अक्षय खन्नाचा अभिनय. अक्षय खन्ना जेव्हा 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 स्क्रीनवर येतो तेव्हा तेव्हा ती फ्रेम आपली करून घेतो. त्याचे डोळे, त्याचे हावभाव आणि डायलॉग डिलिव्हरी एकदमच कडक. पक्के लेखन आणि स्क्रीन प्ले. एका चांगल्या कोर्टरूम ड्रामाची ताकद त्याच्या संवादामध्ये असते. या सिनेमाचे संवाद अतिशय टोकदार आहेत. पूर्वार्धात जरी सिनेमा हळूहळू पुढे सरकत असला तरी उत्तरार्धात येणारे ट्विस्ट आणि टर्न्स तुमचे डोके चक्रावून टाकतील. बॅकग्राऊंड स्कोअर सिनेमाचं संगीत, रहस्य आणि अधिक गडद करतं आणि तुम्हाला स्क्रीनवर नजर ठेवून हटवून देत नाही. काही उणिवा असतील, निगेटिव्ह पॉइंट्स. पण मित्रांनो, जगात कोणतीच गोष्ट परफेक्ट नसते. या सिनेमातही काही अशीच उणिवा आहेत. सिनेमाचा सुरुवातीला वेग थोडा संत वाटू शकतो. जर तुम्हाला फास्ट पेस ऍक्शन किंवा थ्रिलर आवडत असतील तर पहिल्या अर्ध्या तासात तुमचा संयम सुटू शकतो. तसेच दिया मिर्झा आणि संजीदा शेख यांच्या पात्रांना आणखी थोडा वाव द्यायला हवा होता असं वाटतं. काही ठिकाणी कोर्टाचे नियम सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन थोडे सैल दाखवले आहेत, जे कायद्याचा अभ्यास असणाऱ्यांना कदाचित खटकू शकतं. अंतिम निकाल आणि रेटिंग. थोडक्यात सांगायचं तर एक्का हा केवळ एक कोर्टरूम ड्रामा नाही, तर तो मानवी स्वभावाचा आणि न्याय व्यवस्थाचा एक आरसा आहे. जर तुम्हाला जॉली LLB किंवा सेशन 375 सारखे सिनेमे आवडले असतील तर हा सिनेमा तुमच्यासाठी
मस्ट वॉच आहे. 2026 मधला हा नेटफ्लिक्सवरचा एक अत्यंत दर्जेदार हिंदी सिनेमा ठरला आहे. माझ्याकडून या सिनेमाला 5 पैकी 3.5 स्टार्स. तर मित्रांनो, तुम्ही का हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहिला का? जर पाहिला असेल तर तुम्हाला सनी देओल आणि अक्षय खन्नाची जुगलबंदी कशी वाटली तर मला खालील कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग रविकुमारला द्या परवानगी. नमस्कार.